आयशास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सातारा, सांगली आणि सोलापूर या ठिकाणी सुप्रसिद्ध असलेली लाटीव वडी। खूप कमी साहित्यामध्ये बनते ही लाटीव वडी। तर चला सुरुवात करूया आपण। हे बघा, इथे मी पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक पूर्ण फुल वाटी, त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एक चमचा हळद पूड आणि हे आहे ओवा एक चमचा, लाल तिखट एक चमचा आणि मीठ चवीप्रमाणे। सगळ्यात पहिल्यांदा मी हे लाटी वडीचं पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी मी इथे एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा, आणि त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ चवीनुसार, त्याचप्रमाणे थोडीशी हळद पूड आणि ओवा घालणार आहे थोडासा मी। हे बघा, असं ओवा घालायचा आहे बघा। यामध्ये मी असं कडकडीत गरम करून तेलाचं मोहन घालणार आहे। 1-2 चमचे तेल घेतलं होतं मी। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। एकजीव करून घ्यायचं आहे हाताने पीठ आपल्याला हे, जेणेकरून वडी आपली अशी खुसखुशीत व्हायला पाहिजे, सगळं मिक्स झालं पाहिजे असं। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं असं आणि पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पूर्ण। पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, कारण आपण पीठ मुरत ठेवणार आहे, भिजत ठेवणार आहे, तर ते सैल होतं मुरत ठेवल्यानंतर। त्यासाठी आधीच आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचंय। तर हे बघा, बघू शकताय तुम्ही, पीठ मळून तयार आहे माझं। आता आपण ह्याला झाकून ठेवायचंय, एक 5 ते 10 मिनिटं ह्याला मुरून द्यायचंय आपल्याला। हे बघा, असं तेल लावून जरा असं मुरत ठेवायचं आता। तर हे बघा, असं थोडंसं तेल लावून त्याला आपण हे पीठ झाकून ठेवणार आहे एक 5 ते 10 मिनिटं। 10 मिनिटाच्या वर पीठ ठेवायचं नाही झाकून, कारण की यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। लाटी वडीचं सारण करण्यासाठी जे साहित्य लागतंय ते आपण बघूया इथं। हे बघा, इथं मी तीळ घेतलेले आहेत 2 मोठे चमचे, खोबरं घेतलेलं आहे खिसून 1 वाटी सुकं खोबरं, लसूण आहे इथे 8 ते 10 पाकळ्या, अर्धी वाटी आपले हे कारळे आहेत, छोटे कारळे, आणि 1 चमचा जिरे आहेत, त्याचप्रमाणे खसखस आहे 1 ते 1.5 चमचा, हळद पूड, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि हे मीठ। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे तीळ भाजून घ्यायचे। तीळ मी असं खरपूस लाल होईपर्यंत भाजणार आहे। मध्यम आचेवरती भाजायचं आहे आपल्याला हे सगळं साहित्य। हे बघा, तीळ असे एकदम लाल होईपर्यंत भाजायचे। फुगलेत बघा तीळ असे भाजल्यानंतर। यामध्येच आपल्याला ही खसखस घालायची आहे भाजायला तिळामध्ये। मध्यम आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तीळ आणि खसखस। आपलं तीळ आणि खसखस भाजून झालेले, आता काढून घेऊया आपण प्लेटमध्ये। आता यामध्ये मी हे कारळे भाजणार आहे। हे बघा, अर्धी वाटी कारळे घेतलेले आहेत मी, ते आपल्याला भाजायचे। कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आपल्याला हे।
तर हे बघा आता कलर चेंज झालेला आहे, कारळे आपले भाजलेले आहेत, हे काढून घेऊया आपण. आता हे जिरे 1 सेकंडभर परतून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही, नाहीतर त्याची स्मेल जाते. अगदी थोडंसं हे बघा लगेच काढून घेणार आहे मी जिरे. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आपण खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, ते भाजून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती भाजायचं आहे, मध्यम गॅसवरती चांगलं खरपूस लाल भाजायचं आहे खोबरं आपल्याला. हे बघा असं हे लाल होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही, मध्यम आचेवरतीच आपल्याला सगळं साहित्य हे भाजून घ्यायचं आहे खरपूस एकदम. तर आपलं हे खोबरं बघा खरपूस भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया, गॅस बंद करायचं आहे. हे खोबरं जे आपण भाजलेलं आहे ते थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघा. हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आहे, त्यासाठी आपल्याला हे असंच थंड होऊन द्यायचं आहे. आता इथे बघा हे जे मी घेतलं होतं ना सगळं भाजून साहित्य, ते थंड झालेलं आहे. यामध्ये लसूण घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, न पाणी घालता हे वाटण करायचं आहे आपल्याला. चला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा आपलं वाटण करून झालेलं आहे, न पाणी घालता वाटलेलं आहे मी सगळं. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने हे बारीक करायचं आहे आपल्याला. तर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये खोबरं घालायचं आहे. तर हे बघा हे खोबरं जे आपण भाजून ठेवलं होतं ते असं हातानेच कुस्करायचं आहे आपल्याला, मिक्सरला बारीक करायचं नाहीये. हे असं हाताने कुस्करून बारीक करायचं आहे आपल्याला. हे खोबरं किसलेलं आपण भाजून घेतलं होतं. थोडं जाडसर राहिलं पाहिजे. हे बघा खोबरं बारीक करून घेतले मी असं हाताने कुस्करून. ते आपण या मिश्रणामध्ये घालणार आहे, मिक्स करायचं आहे याच्यामध्येच. आता यामध्ये आपल्याला हे बघा लाल तिखट घालायचंय, चवीप्रमाणे घालायचं आपल्याला लाल तिखट. आपल्याला जास्त लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता, आणि कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट वापरू शकता. हे बघा हळदपूड, लाल तिखट घातल्यानंतर हळदपूड घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्याला हे बघा कोथिंबीर घालायची थोडीशी कट केलेली, आणि वरून थोडंसं तेल टाकायचंय, अगदी थोडंसं तेल टाकायचंय मिक्स करण्यापुरतं. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला सारण. हे बघा किती छान दिसतंय बघा सारण हे तयार झालेलं आहे आपलं. तर हे बघा पूर्ण तयार झालेलं आहे आपलं हे सारण. वड्या करण्यासाठी हे सारण कम्प्लीटली तयार झालेलं आहे. पीठ पण बघा आपलं मस्त झालेलं आहे एकदम. हे बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, तयार झालेलं आहे पीठ. तर चला आता आपण वड्या करायला घेऊया. आपण जसा चपातीला उंडा घेतो त्याप्रमाणेच घ्यायचंय बघा, जास्त जाड करायचे नाहीयेत. हे बघा आणि याला पीठ लावून लाटायचं नाहीये, आपल्याला लागलं तर असंच लाटायचंय, लागलं तर तेल लावून लाटायचं. थोडंसं पोळपटाला थोडंसं तेल लावलेलं आहे मी. आता मी हे लाटून घेते बघा.
अगदी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटायचंय. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही. तर बघू शकताय तुम्ही, हे बघा मस्त अशी आपली ही लाथिंबी लाटून तयार आहे. आपण आता ह्याच्यावरती सारण घालणार आहे. असं सारण घालायचंय बघा याच्यावरती. जास्त सारण घालायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती सारण घालून घ्यायचंय. जास्त सारण घालायचं नाही, नाहीतर वडी फुटण्याची शक्यता असते तेलामध्ये. तर असं प्रेस करायचंय आपल्याला. सारण घातल्यानंतर असं प्रेस करून घ्यायचंय बघा सगळीकडून. आपल्याला असं हे फोल्ड करायचं आहे. हे बघा सारण भरून झाल्यानंतर असं थोडंसं प्रेस करायचं असं फोल्ड करताना, म्हणजे कसं सारण बरोबर चिकटून राहतंय आणि बरोबर बसतंय सारण त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला हे बघा असं करून घ्यायचंय. तर आता बघा मी वड्या कट करून घेणार आहे. तिरकस वड्या कट करायच्या नाहीत, नाहीतर सारण शक्यतो बाहेर पडतं वड्या तळताना. हे बघा बाजूचा भाग मी कट करून घेतलेला आहे. आता मी ह्या वड्या कट करून घेणार आहे. साधारण 1-1 इंचाच्या वड्या कट करणार आहे मी. तर बघू शकताय तुम्ही, हे बघा वड्या उकडण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या वड्या ठेवायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने हे चाळणीत ठेवायचं आहे आणि आता आपण याला 10 ते 15 मिनिटे उकडून घेणार आहे. तर आता आपण बघूया वड्या आपल्या झाल्यात का तयार. तर ही प्लेट काढायची आहे. आता आपण तयार आहेत आपल्या या वड्या, उकडून झालेल्या आहेत. आता आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया. तर आता मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आपल्याला या वड्या तळायच्या आहेत, त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये तेल घालून घेऊया. जास्त तेल घालायचं नाही, अगदी थोड्या तेलात तळायच्या आहेत या वड्या. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे बघा. आता आपण वड्या सोडून घेऊया. बघा मी वड्या सोडणार आहे याच्यामध्ये. मीडियम गॅसवरती फ्राय करायचे, गॅस जास्त फास्ट करायचा नाही. मध्यम आचेवरती आपल्याला या वड्या तळायच्या आहेत. तर हे बघा बघू शकताय तुम्ही, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तळायच्या आहेत वड्या या. बघू शकताय तुम्ही किती छान झाल्यात आपल्या या वड्या. गॅस मीडियम करायचा आहे. हे बघा चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहेत आपल्या या वड्या. आता आपण काढून घ्यायचे आहेत मस्त. क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेले आहेत एकदम. 4 ते 5 दिवस आरामशी टिकू शकतात या वड्या. अशा पद्धतीने सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत.
हे बघा, खूप छान स्मेल येते बघा याची वड्यांची. तर तयार आहेत आपल्या ह्या लाटीव वड्या. बघू शकताय तुम्ही, एकदम क्रिस्पी आणि मस्त अशा झालेल्या आहेत बघा. किती छान झालेल्या आहेत, सुंदर अशा झालेल्या आहेत बघा या वड्या. हे बघा, बघू शकताय तुम्ही किती छान झाल्यात बघा वड्या या, मस्त अशा. तर हे बघा, तयार झालेल्या आहेत आपल्या ह्या लाटीव वड्या. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. तसंच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओ जे अपलोड झालेले असतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.